पिंडीच्या चारी साईडनी फुलं आहेत बघा, सुंदर अशी लागवड करण्यात आलेली आहे. मागच्या बाजूने आलेले, मागच्या बाजूने पूर्णपणे हे संपूर्ण गार्डन तुम्हाला दाखवतो. नमस्कार, मी शशिकांत कासार आणि आपण ज्या गार्डन मध्ये आहेत ते नमो उद्यान गार्डन आहे. महाराष्ट्र शासनाकडून आता एक संकल्पना राबवली जाते, ती म्हणजे अनेक नगरपंचायतला 1 कोटी रुपयाचा हा निधी देऊन आणि सुंदर असं नमो उद्यान त्यांनी या ठिकाणी उभारायचं आहे प्रत्येक नगरपंचायतच्या परिसरामध्ये. त्याप्रमाणे आपण आज आढावा घेतो तो वाडा नगरपंचायतचा, आणि वाडा नगरपंचायतच्या ह्या परिसरामध्ये हे गार्डन तयार केलेले आहे. सुंदर असं गार्डन आहे आणि गार्डनची संपूर्ण संकल्पना काय आहे ती मला दाखवणार आहे. कसं गार्डन तयार केलेलं आहे ते गार्डन, त्या गार्डनमध्ये काय काय त्यांनी उभारलेले याची सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण चला जाऊया. आपण ह्या ठिकाणी अनेक पेंटिंग्स या ठिकाणी आपण हे केलेले आहेत. त्यामध्ये अनेक या ज्या भिंती आहेत गार्डनच्या, नमो उद्यानच्या, त्या गार्डनच्या भिंतींना पूर्णपणे आपण पाहत असाल तर अनेक ठिकाणी सुंदर अशा चित्र रेखाटलेली आहेत. या ठिकाणी सुंदर अशी बसण्याची आसन व्यवस्था आहे. जे काय गार्डन मध्ये येतील, मुलं येतील किंवा ज्येष्ठ नागरिक येतील त्यांच्यासाठी बसण्याची सुंदर व्यवस्था आहे. तसंच ह्या ठिकाणी पाहत असाल तर आपण जर काही खाण्यासाठी पदार्थ आणा असं असेल तर त्या खाण्याच्या पदार्थासाठी या डस्टबिन हे ठेवण्यात आलेले आहेत. तसंच समोर पाहत असाल एक पुस्तकाची बाग ज्याला म्हणतो आपण, ती बाग तयार करण्यात आहे. त्याच्यामध्ये अनेक पुस्तकं ही ठेवण्यात आलेली आहेत. त्या ठिकाणी काही शाळेची मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि या ठिकाणी सुंदर अशी आसन व्यवस्था आहे. तुम्ही बसून या ठिकाणी ही पुस्तकं वाचू शकता. तसेच पाहत असलेलं सुंदर अशी ही फुलं आहेत, फुलांची झाड आहेत, ती अनेक झाडांची इथं लागवड केलेली आहे. पुढे एक कमान आहे. तसेच या ठिकाणी काही औषधी वनस्पती असेल त्याची सुद्धा लागवड केली आहे. त्याच्यामध्ये हळद असेल, लिली, कुपिया, शतावरी, हाडमोडीचं पानफुटी किंवा ओवा, ब्रह्मी, पुदिना, तुळशी अशी अनेक प्रकारची झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. तसंच गार्डन मध्ये जर येणाऱ्यासाठी खास शौचालयाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एकूणच शासनाची संकल्पना अशीच होती की नगरपंचायतला 1 कोटीचा निधी द्यायचा आणि त्या निधीच्या माध्यमातून त्यांनी अशा प्रकारचं गार्डन तयार करायचंय. तसंच या ठिकाणी एक रंगणायतन म्हणून उभं केलेलं आहे, ज्या ठिकाणी काही तुम्हाला जर कार्यक्रम करायचा असेल तर करू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यासाठी बस या ठिकाणी काही कार्यक्रमासाठी व्यवस्था सुद्धा आहे. याच्यामुळे छोटासा कार्यक्रम तुम्ही करायचा असेल तो करू शकता तुम्ही. एक कमान या ठिकाणी केलेली, म्हणजे अशा 2 कमान आहेत. या ठिकाणी एक कमान आहे आणि ह्या ठिकाणी एक दुसरी कमान आहे. ज्या कमानीच्या आतून आल्यानंतर तुम्हाला हा गार्डनचा आस्वाद घेता येतो. आणि या ठिकाणी मी चाफा सुद्धा बघतोय, चाफाची लागवड केलेली आहे. आणि फुलं तुम्ही पाहत असाल तर सुंदर अशी फुलांची ही फुलं आहेत. ओम आणि स्वस्तिक ही दोन्ही ह्या ठिकाणी साकारण्यात आलेले. आपण हे पाहत असेल तर ओम आहे
आणि या साईडला हा स्वस्तिक आहे. इथं तिसरी कमान आहे. या तिसरी कमानमध्ये आपण जाणार आहोत. हे तुम्ही फुलं पाहत असाल. या ठिकाणी एक पिंडी साकारण्यात आलेली आहे. त्या पिंडीच्या सुद्धा चारी साईडला आपण पाहत असाल एक सुंदर अशी पिंडी आहे. आणि पिंडीच्या चारी साईडनी फुलं आहेत. बघा सुंदर अशी लागवड करण्यात आलेली आहे. हे संपूर्ण गार्डन वाडा नगरपंचायतच्या हद्दीमध्ये सुयोग नगर या ठिकाणी सजावट त्याची केली गेलेली आहे. ह्या ठिकाणी नमो म्हणजे 2 हात जोडलेला असा एक स्टॅच्यू उभा आहे. तो स्टॅच्यू मी तुम्हाला या ठिकाणी सुंदर अशी खर तर लॉन आहे, पण लॉनवर सध्या तुम्ही चढण्याचा प्रयत्न करू नका, कारण ओला असल्यामुळे, तसेच सध्या लॉन आता सेटअप नाही झाल्यामुळे आपण सध्या चालण्याचा प्रयत्न करू नका. त्यासाठी आपल्याला एक मार्गक्रमिका केलेली आहे संपूर्ण. अशा प्रकारचं हे नमो म्हणजे 2 हात जोडून आपण ज्याला नमस्कार म्हणतो त्या प्रकारचा हा स्टॅच्यू उभा केले. त्याला दोन्ही चारी साईडनी लाईट्स लावल्या गेलेले आहेत. अजून आपण पुढे जाणार आहोत. आणि या ज्या काही शासनाच्या नियमावली आहेत त्या नियमानुसारच तुम्हाला हे गार्डन तयार करायचं आहे. आणि यासाठी ज्या नगरपंचायतचं सुंदर गार्डन राहील त्या गार्डनला, त्या नगरपंचायतीला बक्षीस दिलं जाणार आहे. त्यासाठी सुद्धा अनेक नगरपंचायती ह्यामध्ये सहभागी झाले. त्यामध्ये पहिलं बक्षीस आहे 5 कोटीचं बक्षीस आहे पहिलं, दुसरं बक्षीस 3 कोटीचं आहे आणि तिसरं बक्षीस 1 कोटीचं आहे. म्हणजे तसं मुलांसाठी खास खेळणी आहेत, त्या खेळणी सुद्धा या ठिकाणी लावल्या गेलेल्या आहेत. यासाठी लहान मुलांना अनेक ऍक्टिव्हिटी करण्यासाठी ह्या खेळणी आहेत. चारी साईडने तुम्ही बघितलं असाल तर खेळणी आहेत आणि खास विशेष ध्यान याच्यामध्ये ठेवला गेलेला आहे. पुढे तुम्हाला जिम पाहू शकता, याच्यामध्ये आपल्याला जिम्स साठी या ठिकाणी अनेक साधनं आहेत ती उपलब्ध करून दिली गेलेली आहेत. नमो गार्डनचा मी इथला पुन्हा तुम्हाला परिसर इथूनच दाखवतो. आता हे गार्डन व्यवस्थित ठेवायचं काम संपूर्ण आपली जबाबदारी आहे, सर्वांची जबाबदारी आहे. जे या गार्डन मध्ये येतील त्यांनी कृपया करून या ठिकाणी कचरा करू नका. जास्तीत जास्त गार्डन कसं आपल्याला सुंदर ठेवता येईल ते पहा. विशेष करून चारी साईडनी या ठिकाणी प्रत्येकाला बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिक असतील किंवा मुलांना खेळण्यासाठी येणारे जे काही पालक आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आसन व्यवस्था आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी या उद्यानाचा नक्कीच लाभ घ्यायचा आहे. आणि खास या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे, कारण अनेक ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आपल्या ठिकाणी व्यवस्था नाहीयेत. पण ह्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी खास या उद्यानामध्ये एक विशेष असा ज्येष्ठ नागरिक कट्टा तयार केलेला आहे, ज्या आतमध्ये ज्येष्ठ नागरिक बसून या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे. येऊन गप्पा गोष्टी करू शकतात, या उद्यानाचा आनंद घेऊ शकतात. आपण ज्या गार्डन मध्ये उभं आहे म्हणजे जे नमो उद्यान उभारलेले आहेत त्याच्या चारी साईडनी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीची व्यवस्था केलेली आहे. आणि त्या गटारीतलं पूर्ण पाणी ह्या ठिकाणी जमा होणार आहे आणि रेन हार्वेस्टिंगची सिस्टम राबवली गेलेली आहे, जेणेकरून चारी साईडने जे पाणी येईल ते ह्या ठिकाणी एकत्र येणार आहे. इथून पाणी पूर्ण जमिनीत पसरल्यामुळे ऑटोमॅटिक ह्या झाडांना पाणी मिळणार आहे. म्हणजे ह्या जमिनीला ओळावा
महत्वाची गोष्ट तीच आहे की आपण जे उद्यान उभारतो त्या उद्यानामध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला पाहिजे. पाणी ह्या उद्यानामध्ये साचता कामा नये आणि जेणेकरून पाणी खरी पाण्याचं एक महत्व आहे का जास्तीत जास्त पाण्याचा आपण एक प्रयत्न केला तर तेच पाणी आपल्याला उपयोगाला येते. कारण म्हणजे पाणी जर ह्या जमिनीत मुरलं तर ऑटोमॅटिक ह्या झाडांना पाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे उद्यान उभारताना ह्या महत्वाची गोष्टी म्हणजे शासनाचा हाच प्रकल्प आहे की जो निधी दिलेला गेलाय तर त्या निधीमध्ये ज्या अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तीचं पालन केलं पाहिजे आणि त्या अटी शर्तीनुसार तुम्हाला हे उद्यान तयार करायचं आहे. खरं तर इथं सेंद्रिय प्रकल्प खत आहे याचा सुद्धा इथं बोर्ड लावलेला आहे. त्या ठिकाणी दाखवण्यात आलं म्हणजे वाडा नगरपंचायतच्या माध्यमातून सेंद्रिय खत प्रकल्प सुद्धा राबवला गेला जातोय. त्याचा सुद्धा एक या ठिकाणी डेमो दाखवला गेला आहे. आणि विशेष करून प्रत्येक भिंतीवरती चित्र रेखाटून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे स्लोगन असतील ते लावण्यात गेलेले. मग तारफा नृत्य असेल, या ठिकाणी आकाश तत्व असेल, भूमी तत्व म्हणजे आपल्याकडे पंच तत्वांची जी निर्मिती ती ह्या ठिकाणी आहे. पृथ्वी वाचवा, जीवन वाचवा, सप्तपदी, स्वच्छतेची माझी वसुंधरा असे अनेक स्लोगन आहे. वायू तत्व असेल, अग्नी तत्व म्हणजे प्रत्येक तत्वाचं ह्या ठिकाणी चित्र रेखाटन केलेले आहे. आणि आपण पाहत असाल मी तुम्हाला आता मागच्या बाजूने आलेले, मागच्या बाजूने पूर्णपणे हे संपूर्ण गार्डन तुम्हाला दाखवतो. फक्त गार्डन मध्ये येताना आपण स्वच्छता राखा. कुठल्याही या ठिकाणी गार्डन मध्ये अस्वच्छता होणार नाही. प्लास्टिकचा कचरा असेल, आणखीन कुठला कचरा असेल तो टाकू नका. या ठिकाणी डस्टबिन दिलेत, त्या डस्टबिन मध्ये तुम्हाला हा कचरा टाकायचा आहे. त्यासाठी ह्या उद्यानाचा तुम्ही या ठिकाणी येऊन आनंद घेऊ शकता. खास करून लहान मुलांना गार्डन आवडतात, लहान मुलांना घेऊन या, पण त्यांच्यासोबत तुम्ही राहा, त्यांची काळजी घ्या. मित्रांनो, हे गार्डन कसं आवडलं नक्कीच मला कमेंट मध्ये तुम्ही सांगालच. तसंच ही संकल्पना अनेक नगरपंचायतींनी जर राबवली, म्हणजे आता काही नगरपंचायतींनी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना शासनाकडून 1 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पण त्यासोबतच शासनाने ह्या ठिकाणी बक्षीस सुद्धा ठेवलेले. ज्या नगरपंचायतचं उद्यान चांगल्या प्रकारे हे करतील, म्हणजे शासनाच्या अटी शर्तीमध्ये बसून करतील, त्यांना बक्षीस दिलं जाणार आहे. बक्षीस पण मोठी रक्कम आहे. पहिलं बक्षीस 5 कोटी आहे, दुसरं बक्षीस 3 कोटी आहे आणि तिसरं बक्षीस 1 कोटीचं आहे. आणि एकूणच पाहत असाल तर एकूण 1, 2 आणि 3 कमानी ह्या ठिकाणी आपण पाहत असाल 3 कमानी आहेत. ज्या कमानीच्या मध्ये बरं तुम्हाला चालण्यासाठी सुद्धा लाद्या आहेत त्या हे केलेल्या आहेत. त्या लाद्यावरनं तुम्हाला चालायचं आहे, कारण पाऊस आहे त्याच्यामुळे आजूबाजूची माती ओली आहे. तर मित्रांनो, ह्या गार्डनचा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा. तसेच आपल्या भागातल्या नगरपंचायतला नक्कीच अशा प्रकारचं गार्डन तयार करण्यासाठी तुम्ही नक्कीच मागणी करा. या ठिकाणी मी तुम्हाला एक दृश्य दाखवायचं विसरून गेलो, तो एक दृश्य तुम्हाला दाखवतोय. बघू शकता आपण अनेक अशा दगडी उभ्या करून तिथून मग पाणी सोडलं गेलेलं आहे. हा धबधबा तयार केलेला आहे, त्याच्या मोठ्याच्या माध्यमातून ते पाणी वरती जाते, खाली येते, खालून पण वरती जाते. आणि या साईडला चारी साईडनी लाईट केलेली आहे. खरंच ही दृश्य आहे, जी रात्रीची मी तुम्हाला दाखवीन. कदाचित मी रात्री कधी आलो आज तर मी तुम्हाला ही दृश्य या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये नक्की दाखवायचा प्रयत्न करीन. पण अशा प्रकारचं हे गार्डन तयार केलं गेलेलं आहे.